नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी हा 33 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई करून घेत आहे। तर शिलाई कशा पद्धतीने करायची आहे अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटची मी पॅटर्न अस्तर जोडून सर्व रेडी करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर अस्तर आपल्याला अशा पद्धतीने वरच्या बाजूला खालच्या बाजूतून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर मी ते अशा पद्धतीने आधी चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी साइड पार्ट हा बरोबर अशा पद्धतीने खालच्या बाजूला घेतला आणि प्रिन्सेस कटचा भाग मी वरच्या बाजूला घेतला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण बरोबर जितकं शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे त्या पद्धतीने तितकं ॲड करत आणि थोडं थोडं पकडत शिलाई करून घ्यायची। त्याच्या आधी आपल्याला वरच्या बाजूला सुद्धा चेक करून घ्यायचं आहे की बरोबर येत आहे किंवा नाही। तर ते चेक करत आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि थोडाफार पाव इंच अर्धा इंच वरच्या बाजूला भाग उरला तर तो आपण कटिंग करू शकतो वरच्या बाजूला म्हणजे मुंड्याच्या बाजूला, परंतु इथं काहीही उरलेलं नाही। परफेक्ट अशा पद्धतीने मी कटिंग केलेली असल्यामुळे तर बरोबर अशा पद्धतीने परफेक्ट आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही बरोबर त्याच मापाचं मी कटिंग केलेलं असल्यामुळे बरोबर आलेला आहे। त्याच्यानंतर दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने खालच्या बाजूकडून जोडून घ्यायचं आहे आणि दोघंही पार्ट हे समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून चेक करून घ्यायचे आणि कमी जास्त झालेले असले तर चेक करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला आयपट्टी आणि हुकाची पट्टी जोडून घ्यायची आहे। तर मी आधी ही हुकाची पट्टी जोडून घेत आहे। तर हुकाची पट्टी ही ब्लाउजच्या वरच्या बाजूला येत असते आणि ती केव्हाही डाव्या बाजूच्या पॅटर्नला जोडायची असते आणि आयपट्टी ही आपल्याला जवण्या बाजूला जोडायची असते तर ती आपल्याला अस्तरच्या बाजूने जोडायची असते। आपण नेहमी जोडत असतो त्याच पद्धतीने मी दोघंही ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला बघू शकतात त्या जोडून आणि मी एकमेकांवरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून आणि बरोबर आहेत किंवा नाही ते चेक करून घेत आहे। आपण कितीही परफेक्ट माप कटिंग केलेलं असलं परंतु शिलाई करत असताना ते आपोआप कपड्यावर डिपेंड असतं, तर कपड्यामुळे आपोआप ते मागे पुढे होत असतात। त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मी या अस्तरच्या क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। तर त्या मी घेतलेल्या आहेत 2 इंचाच्या। तर मी त्या अस्तरच्या घेतलेल्या आहेत 2 इंचाच्या आणि त्यांनी अशा पद्धतीने थोड्या ओढून घेतल्या तर ते आपोआप 1.5 इंचाच्या झालेल्या आहेत। तर मी अशा पद्धतीने ठेवून आणि त्यांच्यावरती शिलाई करून घेत आहे। पुढे अर्धा इंच मी सोडून दिलं आणि तुम्हाला इथं जर पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग सुद्धा करू शकता, पण मी साधी क्रॉस पट्टी करून आणि फोल्ड करून घेणार आहे। त्याच्यानंतर थोडे बारीक कट मारून घ्यायचे आहेत आणि बघू शकतात अशा पद्धतीने खालच्या बाजूला मी ती फोल्ड करून घेतली आणि त्याच्यावरती एक पॉइंट म्हणजे एक लाईन असतो इंची टेपचा, त्या अंतराने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर तुम्हाला इथं पायपिंग करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकतात। याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला तुम्ही बघू शकता ती क्रॉस पट्टी कशी की 2 इंचाची घेतलेली आहे आणि बघा ओढल्यानंतर ती आपोआप 1.5 इंचाची झालेली आहे। तर अशा पद्धतीने कोणतीही क्रॉस पट्टी आपण ओढल्यानंतर क्रॉस पट्टी तिरकस केलेली कटिंग केलेली असते त्याच्यामुळे ती आपोआप लहान होत असते आणि पायपिंग खूप छान पद्धतीने क्रॉस पट्ट्यांनी बसते। तर तिरकसच केव्हाही क्रॉस पट्ट्या कटिंग करायच्या आहेत आणि दुसऱ्याही बाजूला आपल्याला सेम त्याच पद्धतीने बारीक कट मारून आणि मग पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे आणि मागच्या साईडची सुद्धा कमरपट्टी जोडायची आहे। आधी आपल्याला शोल्डर जोडायचा आहे, त्याच्या आधी आपल्याला सर्व पॅटर्न एकमेकांवरती ठेवून आणि चेक करून घ्यायचे आहेत। तर आपण बरोबर जरी सारखी कटिंग केलेली असली परंतु माप हे कमी जास्त होत असल्यामुळे केव्हाही पॅटर्नच्या आपण त्याच पद्धतीने कटिंग करतो परंतु कमी जास्त होत असतात, तर आपण कुठेतरी काही चुका केलेल्या असतात त्याच्यामुळे ते पॅटर्न मागे पुढे कमी जास्त होत असतात। त्याच्यासाठी केव्हाही जे माप परफेक्ट घेतलेली असतात त्याच पद्धतीने आपल्याला ती कटिंग सुद्धा करायची असतात। त्याच्यानंतर दोघंही पॅटर्न हे तयार झालेले आहेत। तर आपल्याला खालच्या बाजूला कमरपट्टी जोडायची आहे, त्याच्या आधी आपल्याला मागच्या साईडचा पॅटर्न ठेवून बघायचा आहे। तर तो मी आधीच रेडी करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने बरोबर शोल्डरवरती शोल्डर मॅच करायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूला सुद्धा बरोबर मॅच करून घ्यायचं आहे आणि
दोघंही बाजूंना पॅटर्नला आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे। तर बघू शकतात अगदी परफेक्ट आलेला आहे। तर दोघंही बाजूंना पाव इंच किंवा मग तुम्ही जर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असणार तर त्याच पद्धतीने शिलाई मार्जिन घेऊन आणि दोघंही पॅटर्नच्या वरती कमरपट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बघा अगदी परफेक्ट आलेले आहेत। त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने कमरपट्टी जोडून घेत आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि परत ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। इथं तुम्हाला नंतर हात शिलाई करून घ्यायची आहे। तर ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला कमरपट्टी मी जोडून घेत आहे आणि मागच्या साईडला सुद्धा मी ती जोडून घेत आहे। तर मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलं नाही। तर बघू शकतात मी सर्व बाजूंना या कमरपट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी तिथं हात शिलाई करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। दोघंही बाजूचे शोल्डर अशा पद्धतीने बरोबर जिथं परफेक्ट माप आहे तिथं मॅच करून घ्यायचे आणि तिथं आपल्याला ते बरोबर जोडून घ्यायचे आहेत। शोल्डरवरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे आणि गळ्याजवळ आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजेच शिलाई ही लगेच उसवली जाणार नाही। दुसऱ्या बाजूलाही त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ब्लाऊजची डिझाईन बघायची असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथं तुम्ही बघू शकतात। त्याच्यानंतर शोल्डर जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचा भाग अशा पद्धतीने तयार होतो, तो आपल्याला सरळ रेषेत कटिंग करून घ्यायचा आहे। आपण जरी परफेक्ट कटिंग केलेली असते परंतु कापड हे स्ट्रेचेबल असतात, त्याच्यामुळे आपोआप ते कमी जास्त होतात, ते आपल्याला केव्हाही चेक करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर बघू शकतात अगदी परफेक्ट अशा पद्धतीने हे पॅटर्न तयार झालेले आहेत। तुम्हाला जर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे किंवा मी शेवटी एंड स्क्रीनवरती त्याची लिंक देत आहे। त्याच्यानंतर आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बाह्या जोडत असताना केव्हाही त्या आपल्याला मध्य सेंटरपासून जोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे मध्य सेंटर हा बरोबर आपल्या मुंड्या खांद्यावरती येत असतो। तर अशा पद्धतीने मी त्या जोडून घेत आहे। तर बाह्या सुद्धा तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट मापांनी पुरून गेलेल्या आहेत, कुठेही कमी जास्त अशा झालेल्या नाहीत। तर हे आपल्याला कटिंगच्या वेळेलाच बरोबर परफेक्ट मापांनी कटिंग करायची असते, त्याच्यामुळे त्या बाह्या कमी जास्त सुद्धा होत नाही आणि बरोबर त्याच मापांनी कंप्लीट होतात। तर दोघंही बाजूंना सेम त्याच पद्धतीने अगदी परफेक्ट, कुठेही कमी जास्त झालेलं नाही। तर आपण काही वेळेला माप तर बरोबर घेतलेली असतात परंतु कटिंगमध्ये काही थोड्याफार चुका झालेल्या असतात, त्याच्यामुळे ही माप आपली कमी जास्त होत असतात। म्हणून माप ही परफेक्ट घ्यायची असतात आणि कटिंग सुद्धा ही परफेक्ट करायची असते। जे माप घेतलेली आहेत त्याच मापानुसार आपल्याला बरोबर त्याच्यानंतर दुसरी ही बाही आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। अगदी मध्य सेंटर पासून बरोबर जोडून घ्यायची आहे, म्हणजे मध्य सेंटर हा बरोबर येत असतो आणि बाही सुद्धा फिटिंगला अगदी छान बसते, म्हणजेच मागे पुढे। त्याच्यासाठी केव्हाही बाही जोडत असताना आपल्याला मध्य सेंटर पासून म्हणजे शोल्डर पासून ही जोडायची असते आणि त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आणि तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर कोणताही पॅटर्न जोडताना कटोरीचा पॅटर्न असो वा प्रिन्सेस कटचा पॅटर्न असतो, बाही केव्हाही आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघू शकता दुसरी ही बाही अगदी परफेक्ट मापांनी बसलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्या आधी तुम्ही बघू शकतात तर अगदी बाही बरोबर आणि कमरपट्टी सुद्धा अशा पद्धतीने स्ट्रेट सरळ पकडून तर बरोबर काखेतील दोघंही भाग अगदी समोरासमोर आलेले आहेत। त्याच्या आधी फिटिंग करत असताना आपल्याला आधी अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच जो टोचणारा पॅटर्न असतो किंवा ब्लाऊजला जी डिझाईन असते ती आपल्याला बरोबर आतून टोचणार नाही आणि ब्लाऊज पण खूप छान दिसतो। त्याच्यासाठी अशा पद्धतीने एक पाव इंच इतक्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आणि वरच्या बाजूला परत एक शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला जी फिटिंगची जी मापं असतील
ती माप आपल्याला टाकून घ्यायची आहेत आणि त्यानुसार आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर जरी फिटिंगचं माप आपण घेतलं तर त्याच्यानंतर आपल्याला पाव इंच इतके अंतरावर 1-2 शिलाया या एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा लॉक करून घ्यायचं, म्हणजे डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी ही शिलाई करून घेतली आणि मी नंतर एक्स्ट्राच्या शिलाया या नंतर मी टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर दुसऱ्याही बाजूला तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट अशा मापाने ब्लाऊज बसलेला आहे, म्हणजेच काखेतील दोघंही भाग अगदी समोरासमोर आलेल्या आहेत आणि कमरपट्टी सुद्धा अगदी परफेक्ट मापाने आलेली आहे। जर तुम्हाला ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी शेवटी एंड स्क्रीनमध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही ती बघू शकतात। त्याच्यानंतर बघा काखेतील अगदी भाग समोरासमोर आलेले आहेत आणि ब्लाऊज पण अशा पद्धतीने जर टिच केला तर बरोबर छान असा बसतो। तर केव्हा ही साडी किती छान असली परंतु ब्लाऊज हा परफेक्ट बसला नाही तर तो आपल्याला घालावा असं सुद्धा वाटत नाही, त्याच्यामुळे ब्लाऊज सुद्धा अगदी छान असा यायला पाहिजे। त्याच्यानंतर फिटिंगची जी मापं असतात ती मापं तुम्हाला टाकून घ्यायची आहेत। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। खूप छान अशा पद्धतीने कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीत मी शिलाई करून घेतलेली आहे। तुम्हाला ही डिझाइन बघायची असेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर फायनली आपल्या ब्लाऊजचा शेवटी अशा पद्धतीने लुक आलेला आहे बघा। तर गळा अगदी छान अशा पद्धतीने आणि सर्व अगदी छान असा आलेला आहे। आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा मी शिलाई कशी केली आणि कशा पद्धतीने केली।